हा 1 एम्पियरची मॅग्नेटिक फील्ड कशी असणार? रिझर्व काय म्हणजे इन्फायनाइट स्ट्रेट वायर एबीसी कॅरिंग करंट शोन इन फिगर. रिझल्टंट फोर्स ऑन बी इज डायरेक्टेड असं म्हटलंय. बरोबर. बी वर आपल्याला फोर्स पाहिजे. मग बी कुठल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे? एच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. मग ती एच मॅग्नेटिक फील्ड मार्क करा. एस डाऊनवर्ड आहे म्हणजे क्लॉकवाईज. डाऊन म्हणजे इज राईट. एस बी मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार? एस क्लॉकवाईज. आणि अपवर्डला सी ला अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता क्वेश्चन काय आहे? दोघांचा फोर्स बघा. डाऊनवर्ड मॅग्नेटिक फील्ड अँड करंट सेम डायरेक्शन मध्ये आहे पहा. आहे का नाही? एक तर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग आउटसाइड द पेज आहे दोन्ही. अँड करंट फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये येणार? अप्लाय करा. कमिंग आउट. हे कालच काय ना, तुम्ही ती फिगर ड्रॉ केल्याशिवाय होणार नाही. लॉजिकली सॉल्व्ह करायचं आहे. हा करंट मोडो दाखवलं मी. करंट मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड फोर्स कुठं दोन्हीचा फोर्स काय असणार? आयदर एक किंवा सी कडे कुठं असणार? बघा मी तुम्हाला हिंट दिली होती की फोर्स डाऊनवर्ड अँड मॅग्नेटिक फील्ड कमिंग आउट म्हणजे करंट डाऊनवर्डच आहे दोघांचा. एकच करंट आहे आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांची सुद्धा डाऊनवर्ड आहे. सेम आहे. सेम असेल तर ॲरो कुठे घ्यायचा? लेफ्ट. आणि अपोजिटचा ॲरो कुठे घ्यायचा? राईट. मी बाय अप्लाइंग फोर्स एक्झर्टेड बाय ए अँड फोर्स एक्झर्टेड बाय सी हे दोन्ही अशा ऍक्ट होणार. म्हणजे कुठल्या साईडला ऍक्ट होणार? ऑप्शन टुवर्ड्स व्हॉट? साइन कन्व्हेन्शन अप्लाय केलंय. काय आलं तुमचं? कसं कळलं? काय केलं? हे कसं केलं? तेच की आता हे करंट डाऊनवर्ड आहे ना. करंट डाऊनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द बोर्ड म्हणजे थंब कुठं जातोय बघ ना, लेफ्टला जातोय. म्हणून मी हिंट दिले करंट बी एक सेम डिरेक्शन लेफ्ट. मग दोन्ही लेफ्ट म्हणजे टुवर्ड्स व्हॉट इज ऑप्शन. एकडे जाय ना ॲरो. तसं लॉजिकली सॉल्व्ह होत जातो तो. झाला हा का प्रॉब्लेम?